नमस्कार, मी श्वेता भालेकर. परब आपण पाहताय TV9 मराठी. सुरुवात करूया एका महत्त्वाच्या बातमीनं. घटनाबाह्य मुख्यमंत्री 50 लोक घेऊन दावोसला जात आहेत असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. लहान मुलांसह 70 लोकांचं वऱ्हाड निघालं दावोसला, अशी घणाघाती टीका आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे. सही मुख्यमंत्री करणार आहेत, मग एवढ्या लोकांची गरज आहे का, असा सवालही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केलाय. तर वऱ्हाड निघाला दावोसला, पण 2 लाख कोटी घेऊन येणार, असं प्रसाद लाड यांनी म्हटलेलं आहे. जवळपास 50 लोक, म्हणजे आधी 50 खोके, आता 50 लोक ही डॅव्होस दौऱ्याला ही सगळी मंडळी ही चाललेली आहे. आता ही लोक कोण आहेत, कशासाठी चाललेत, का म्हणून चाललेत, नक्की काम काय, ही एक वेगळी गोष्ट झाली. मुख्य गोष्ट हीच आहे, ते दलाल मित्र वगैरे ते सगळी कंपनी एक आहे. 50 लोकांचं ऑफिशियल डेलिगेशन आहे. माझ्या माहितीप्रमाणे खूप वेळा असं असतं की नवरा किंवा बायको, स्पाऊस म्हणून कोणीतरी एक जाऊ शकतं अधिक. ते ठीक आहे, चला, ते पण मी मान्य करतो. मुलांना पण घेऊन चाललेत, म्हणजे तुम्ही 70 लोकांचं हे पूर्ण जे वऱ्हाड निघालं, लंडनला नाटक होतं ना, तसं वऱ्हाड निघालंय डॅव्होसला, असं सगळं चाललंय. 21चा काळ देखील आठवला पाहिजे. डावोसला गेल्यानंतर स्वतःचे पिताश्री हॉस्पिटलमध्ये असताना डावोसची चेन कोण करत होतं हे आम्हाला तोंड उघडायला लावू नये आदित्य ठाकरेंनी. त्यावेळेला कोण कोण डावोसमध्ये गेलं, कोण कोण त्यांच्याबरोबर होतं, डावोसमध्ये कुठल्या हॉटेलमध्ये कुठल्या पार्ट्या झाल्या आणि डावोसचं काम किती झालं, याचे व्हिडिओ क्लिप आम्हाला काढायला लावू नये. त्यामुळे माझी आदित्यजींना विनंती आहे, वऱ्हाड निघालं डावोसला, पण घेऊन येणार 2 लाख कोटी, हे निश्चितपणे ते सांगायला विसरले असतील. आणि आदित्य ठाकरेंचा सल्ला हा आम्हाला निश्चित नको आहे, हे मी आपल्या माध्यमातून सांगतो.